सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास. हे काम नव्हे, जबाबदारी आमची. मी अस्मिता कोंडे, राहणार भुतिवली. तर आज पोलीस मित्र संघटनेचं काम खूप उत्कृष्टरित्या चालू आहे आणि अभिमान वाटतो की आज आपल्या सगळ्यांसाठी का होई का नाही, पण रोज एक उपोषणाला माझा भाऊ म्हणून आज रमेश कदम साहेब बसत आहेत आणि रोज त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत. पण कुठेतरी आपल्या ह्या शैक्षणिक जबाबदाऱ्या आहेत, आपल्या पण आहेत आणि सर्वांच्याच आहेत. मेन म्हटलं तर इथे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आज मी आले म्हणून त्या गोष्टी मला समजल्या, पण आज पोलीस मित्र संघटनेचे मानू तितके आभार कमीच आहेत की आज त्यांच्या प्रयत्नांनी का होईका नाही, पण आज मी एक छोटीशी समस्या घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचली होती की माझ्या शाळा भुतिवली तिथे शिक्षकाची कमतरता होती. एकच शिक्षक आणि 5 वर्ग सांभाळत होतं. मी दादाला फक्त सांगितलं होतं की दादा अशा प्रकार आहे. साहेबांनी डायरेक्टली बीडीओ साहेबांना फोन लावला. तिथूनच पोलीस मित्र संघटनेचं काम इतकं उत्कृष्ट दिसतं, म्हणजे आम्हाला तिथे स्पष्ट दिसून आलं की मी तिथे जाता क्षणी त्यांनी सांगितलं की उद्याच तुमचा शिक्षक हजर होईल. पण मला एकच गोष्टीची खंत वाटली की जोपर्यंत आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आमच्यापर्यंत शिक्षक का पोहोचत नाही. मग शिक्षक पोहोचणं हे गरजेचं होतं ना. कोणीतरी येऊन रोज उपोषण करणं, रोज आंदोलन करणं हे गरजेचं आहे का? मग शिक्षण व्यवस्था काय करते, काय करता तुम्ही लोक? मग जर आज मुलांचं शैक्षणिक नुकसान, आमची मुलं 4-4, 5-5 महिने बाहेर, आज गेट पासून बाहेर राहत होती. आज कोण शिक्षक आलं की बाबा 1 दिवस 2 दिवस तो शिक्षक येत होता. पण दादांनी फोन केल्याबरोबर आम्हाला प्रॉपर शिक्षक कायमस्वरूपी पाहिजे. दादा आमच्या शाळेला 1 शिक्षक नको, 2 शिक्षक पाहिजे. तर 2 शिक्षक हजर झाले. पण आणि दुसरी मागणी होती आमची की पोषण आहारासाठी आम्हाला फक्त एक शासनाकडून हे मिळालं होतं, 1 डब्बा मिळाला होता शासनाकडून. पण एक सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की ते एका डब्यामध्ये आम्ही सगळं धान्य एकत्र साठवून नाही ठेवू शकलो. पण आमची ही एकच मागणी आहे त्या दृष्टीने की शासनाने त्या पोषण आहाराकडे सुद्धा लक्ष द्यावा, कारण लहान मुलांना ते जेवण रोजचं दिलं जात आहे. आपण घरातलं जेवण म्हटल्यानंतर घरात अशा गोष्टी करू शकत नाही. मग शासन आमच्या मुलाकडे कोणत्या पद्धतीने बघतोय? म्हणजे असं म्हणायला लागेल की आमच्या मुलांकडे तुम्ही ढोरगुरासारखे बघत आहात, बरोबर ना? हेच म्हणायला लागेल आम्हाला, कारण एका डब्यामध्ये जर सगळे कडधान्य तुम्ही एकत्र साठवायला सांगताय, ही कोणती पद्धत आहे? आम्हाला त्यासाठी तुम्हाला शासनाला आमची एकच मागणी आहे की आम्हाला त्या प्रत्येक कडधान्यासाठी तुम्ही वेगवेगळे डबे द्या, किंवा तुम्ही शासन व्यवस्था आहे, तुम्ही नितीन खैरे साहेबांना मी इथून जाहीर आवाहन करते की तुम्ही स्वतः व्हिजिट करा. कुठे कुठे काय काय चालू आहे ते शाळेवरती जाऊन तुम्ही व्हिजिट करा. तुम्ही फक्त ऑर्डर करताय, तुमच्यापर्यंत कोणी पोहोचले की तुम्ही शाळेपर्यंत पोहोचताय. हे नकोय की आम्ही तुमच्यापर्यंत येण्याआधी ते तुमचं काम आहे की तुम्ही येऊन बघणं, हे तुमचं काम आहे. आणि आम्हाला तुमची कामं स्वतः समजावून सांगायची गरज नाही पडली पाहिजे साहेब. एवढंच म्हणणं आहे की तुम्ही स्वतःहून व्हिजिट द्या, बस. गट शिक्षण अधिकारी, आज गट शिक्षण अधिकारी म्हटल्यानंतर ते प्रभारी आहेत, तर आम्हाला ते प्रभारी नको आहेत, आम्हाला प्रॉपर पाहिजेत. आमच्या समस्या ह्या रोज घेऊन नाही देणार. आज तुम्ही आहेत, उद्या दुसरं कोणीतरी, म्हणजे आम्ही रोज तेच करायचं का? दुसरी बाकी काही कामं करायचीच नाही. रोज मुलांच्याच भविष्याची चिंता आम्हीच करायचं आणि आमच्याच मुलांच्या भविष्यासाठी आम्ही रोज धावपळ तुमच्याकडे करायची. मग ही शासन व्यवस्था नक्की करते काय करताय नक्की? तुम्ही काय करताय? म्हणजे हा आमच्या मुलांच्या भविष्याशी खेळ चालू आहे तुमचा, असंच म्हणायला लागेल आम्हाला. रोज उठून आम्ही आमच्या मुलांच्या भविष्यासाठी कमवायचं की आंदोलन करायची? काय करायचं नक्की? आणि ही मुलं म्हणजे आमचं भविष्य आहे ना, शासनाचं भविष्य, सरकारचं भविष्य, आमचं भविष्य आहे, देशाचं भविष्य तुम्ही टांगलीला लावलंय. काय व्यवस्था चालू आहे तुमची नक्की? आता शासनाकडे माझी फक्त एवढीच विनंती आहे की गट शिक्षण अधिकारी जे कोणी आहेत, खैरे साहेब असो किंवा अजून कोणी असो, आता सध्या प्रभारी आहेत, पण आम्हाला ते प्रॉपर पाहिजेत. ही माझी पहिली मागणी राहील की आम्हाला प्रॉपर पाहिजे. जे कोणी अधिकारी असतील ते प्रॉपर पाहिजेत आणि ते निवासी पाहिजेत. शाळा इथे आणि शिक्षक 10 कोसावरती, तर तसं नकोय. निवासी पाहिजेत आम्हाला, शिक्षक पाहिजे ते निवासी पाहिजेत आणि प्रॉपर पाहिजेत. कर्जतकर नागरिक आपल्या सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.
कर्जत तालुक्यामध्ये साईट चालत नसल्यामुळे विद्यार्थी नागरिक त्यांना वेळेत दाखले मिळत नव्हते। याची आम्हाला वेळोवेळी खंत वाटत होती आणि आम्ही इथे सेतूमध्ये जेव्हा आम्ही येत होतो त्यावेळेस भरपूर गर्दी पाहत होतो आणि काही नागरिक आणि काही विद्यार्थी खूप त्रस्त होते। त्याची आम्ही गंभीर दखल घेतली आणि मग ठरवलं की याचं आता उपोषण केल्याशिवाय पर्याय नाही। त्यामुळे आम्ही 22/5/2026 रोजी तहसीलदार साहेब आणि प्रांत साहेब यांना निवेदन देऊन उपोषण सुरू केलं आणि त्या उपोषणामुळे प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी गंभीर दखल घेतली आणि त्याचा जे शेतीचे ठेकेदार आहेत त्यांना सूचना केली आणि 24 तास काम करण्याचे त्यांनी सांगितले। त्यानुसार ठेकेदारांनी 24 तास काम केले आणि 22/5 पर्यंत जेवढे दाखल्यासाठी अर्ज होते तेवढे सर्व दाखले देण्यात आले। त्यानंतरचे आता जे नव्याने दाखले येतात ते दररोजच्या दररोज होत आहेत। म्हणजे आमच्या उपोषणाला यश आलं आणि आता नागरिकांचा जो त्रास होता म्हणजे साईट चालत नव्हती त्यामुळे दाखल्याला विलंब होत होता, तर आता शेतूचे ते ठेकेदार आहेत हे 24 तास म्हणजे दिवस रात्र काम करतायत आणि सर्व दाखले त्यांना देत आहेत। त्यामुळे आम्हाला समाधान झालं आणि आम्ही त्या संदर्भातला उपोषण आम्ही स्थगित केलेले। परंतु भविष्यात पण असा परत जर दाखल्या संदर्भामध्ये विलंब झाला किंवा नागरिकांना त्रास झाला तर आम्ही हे स्थगित उपोषण केलं पुन्हा सुरू करू। आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि विद्यार्थ्यांचे शिक्षणाचं भवितव्य। आज आपण जर पाहिलं तर कर्जत तालुक्यामध्ये अनेक शाळेमध्ये शिक्षक नाहीत, शिक्षकाची कमतरता आहे। पालकांनी 2-2 वर्ष झाले मागणी करतात परंतु ते शिक्षक मिळत नाही। त्यानंतर अंगणवाडी सेविका असेल, बालवाडी शिक्षिका असेल आणि काही शाळेमध्ये भूगोल इतिहासाचे जे किट दिले जातात त्या किटचा ठेकेदार किंवा खाऊचे वाटप करतात त्याचे ठेकेदार आणि विद्यार्थ्यांना जे गणवेश वाटप करतात त्याचे ठेकेदार आता जूनला शाळा सुरू होणार आहे। त्याच्यामुळे आम्ही आज कालपासून पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी यांच्या विरोधात उपोषण सुरू केलं होतं। तसं जर पाहिलं तर आम्ही सुरुवातीपासूनच ही मागणी आमची होती, परंतु 22/5/2026 रोजी माननीय तहसीलदार धनंजय जाधव यांनी त्यांना पत्र दिलं होतं की या उपोषणकर्त्याच्या मागणीचा विचार करावा आणि त्यांचा मागणी पूर्ण करून त्यांचं समाधान करावं। परंतु आपण पाहिलं तर गट शिक्षण अधिकारी जे इथे खैरे म्हणून आहेत ते सांगतात की मी आजारी असल्यामुळे मी ऍडमिट होतो, परंतु आम्हाला शंका व्यक्त होते की ते ऍडमिट नव्हते, ते कुठेतरी पिकनिकला गेले होते। त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे त्यांचं मेडिकल सर्टिफिकेट मागितलेलं आहे। जर ते खोटं बोलत असतील तर आम्ही त्यांच्या निलंबनाची कारवाई मागणार आहोत आणि त्यांच्याकडे आम्ही विविध मागण्या केलेल्या होत्या, त्याच्या त्यांनी पण आम्हाला आमचं समाधान केलेलं आहे। म्हणजे आम्ही आता प्रत्येक शाळेमध्ये पटसंख्या किती आहे, प्रत्येक शाळेमध्ये शिक्षक किती आहेत आणि कोणत्या शाळेमध्ये शिक्षक कमी आहेत, त्यानंतर आता खाऊचे वाटप होणार आहे, किटचे वाटप होणार आहे, ते कशा पद्धतीने करणार आहोत। आणि आता आपण कंटिन्यू पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक शाळेमध्ये शिक्षण गट अधिकाऱ्याला घेऊन आम्ही आता पडताळणी करणार आहोत। ज्या शाळेमध्ये शिक्षक कमी आहेत त्या शाळेमध्ये कुठल्या प्रकारच्या त्रुटी आहेत, म्हणजे शाळा गळत असेल किंवा दुरुस्ती करायला लागत किंवा प्रिंटिंग नसेल किंवा काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही आता पाठपुरावा करणार आहोत। आणि याच निमित्ताने आम्हाला हे उपोषण करत असताना आमच्या एक गोष्ट निदर्शनास आली की या गट शिक्षण जे अधिकारी आहेत हे प्रभारी आहेत आणि 1 वर्षापासून प्रभारी आहेत। तर आम्हाला प्रभारी नको, आम्हाला इथे कायमस्वरूपी म्हणजे नेमके म्हणजे प्रभारी म्हणून चालणार नाही, तर आम्हाला प्रॉपर गटविकास अधिकारी पाहिजेत असे आम्ही गटविकास अधिकारी बीडीओ साहेबांच्या इथं समोर ते उपस्थित होते, त्याच्या समोर मागणी केलेली आहे। ती मागणी आता ते मान्य करतायत आणि शिवणा ते आता पत्र देणार आहेत आणि आमच्याकडे आपल्या कर्जत तालुक्याला प्रभारी नाही तर प्रॉपर आपल्याला गटविकास अधिकारी ते देण्याची शिफारस करणार। आता जे आपल्याला प्रभारी गट शिक्षण अधिकारी आहेत हे शेलू केंद्राचे केंद्र प्रमुख आहेत आणि शासन निर्णय असा सांगतो की केंद्र प्रमुखाला गट शिक्षण अधिकारी ठेवता येत नाही, असा शासन निर्णय आहे। म्हणजे याचा अर्थ असा दिसून येतोय की पहिलीचा शिक्षक डायरेक्ट चौथीमध्ये बसवला, त्याच्यामुळे आता आमच्या कर्जत तालुक्याचे गेले वर्षभर जे विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले त्यांची शैक्षणिक गुणवत्ता ढासळलेली आहे। त्यामुळे आमची प्रॉपर मागणी आहे आणि शिवणकडे मागणी आहे, बीडीओकडे मागणी आहे आणि शासनाकडे मागणी आहे की आम्हाला प्रॉपर इथे गट शिक्षण अधिकारी पाहिजे। आणि हा गट शिक्षण अधिकारी जो जर बेकायदेशीर दिला असेल किंवा शासन निर्णयाच्या विरोधात दिला असेल तर ज्यांनी यांची नेमणूक केली त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे। त्यानंतर आम्ही अतिशय म्हणजे वाईट गोष्ट आहे आणि खूप खेदवाईक गोष्ट आहे की पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये जे
छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, हुतात्मा हिराबाई पाटलांचं आहे, हुतात्माबाई कोतवालांचं जे तिथे स्मारक आहे, त्या स्मारकाच्या छत म्हणजे डोक्यावर छताची अवस्था बिकट आहे आणि ते दुरुस्त करण्याची गरज आहे. परंतु आज आम्ही पाहिलं तर 2 वर्षामध्ये 2 BDO अधिकारी इथं येऊन गेले. म्हणजे ह्याच्या आधी पहिले साबले होते, त्या टायमाला लाखो रुपये खर्च करून BDO साहेबांची कॅबिन दुरुस्त केली, अगदी चकाचक केली. त्याच्यानंतर आता BDO पाटील सुशांत पाटील आलेत, त्यांची सुद्धा कॅबिन आता एकदम चकाचक केलेली आहे. परंतु दोन्ही वेळेला 1 वर्ष झाला, परंतु ह्या म्हणजे महान महापुरुषांचे जे स्मारक आहे त्याचं छत मात्र दुरुस्त केलं नाही. त्याची आम्ही आता मागणी केलेली आहे. गटविकास अधिकारी यांनी सांगितलेलं आहे की आता ते एस्टिमेट होणार आहे आणि नंतर ते पूर्ण आम्ही करणार आहोत. तर आम्हाला एस्टिमेटची काय मतलब नाही. त्यासाठी आम्ही त्यांना सांगितलंय हे महापुरुष आहेत आणि त्यांच्या जीवावर आम्ही आज जगतोय आणि त्यांचाच आम्ही आदर्श घेऊन याचं पुढे आमचं हे सगळं आंदोलन वगैरे आम्ही जे करतोय ते त्यांचाच आदर्श घेऊन करतोय. तेव्हा त्यांचं शेत झालं पाहिजे. जर तुम्ही एस्टिमेट करून जर होत नसेल तर आम्हाला परवानगी द्या, शिवने आम्हाला परवानगी द्या, तुम्ही आम्हाला परवानगी द्या, आम्ही आमच्या स्वखर्चाने करायला तयार आहोत. परंतु त्याने आम्हाला काय परवानगी दिली नाही, आम्हाला अशी परवानगी देता येत नाही. तेव्हा त्यांना सांगितलं मग नाही देता येत नसेल तर 1 महिन्यामध्ये या महान पुरुषांचा जे छतावरचं जे नादुरुस्त झालेलं छत आहे ते दुरुस्त झालं पाहिजे. तेव्हा त्याने आता आचारसंहिता चालू आहे, तर जुलै महिन्यामध्ये आचारसंहिता संपणार आहे. तर 1 महिन्याचा आम्ही कालावधी दिलाय. जर 1 महिन्यामध्ये त्यांनी जर का या महापुरुषांच्या डोक्यावरचं छत जर का दुरुस्त केलं नाही तर मात्र आम्ही पुन्हा इथं त्या छत दुरुस्त करण्यासाठी किंवा आम्हाला स्वखर्चाने दुरुस्त करण्यासाठी परवानगी देण्यासाठी आम्ही उपोषण करू. अशा प्रकारे आमचं उपोषण आज यशस्वी झालेलं आहे. म्हणजे आम्हाला समाधान झालेलं आहे. आणि ही जमेची बाजू म्हणजे की कर्जत तालुक्यातील नागरिक असतील, पत्रकार असतील, सामाजिक धार्मिक सर्व प्रकारचे संघटना असतील. आता समोर आपण बघितलं, आता आमच्या ताई 2 बसल्यात. आता मला अतिशय आनंद वाटतो की तालुक्यातल्या महिला सुद्धा आता पोलीस संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला लागलेला आहेत. भविष्यात कुठलाही प्रश्न असू दे, समस्या असू दे, आम्ही सहज सोडू असा आमचा विश्वास आहे. कारण जर आपण पाहिलं तर या कलियुगामध्ये महिलांचा सहभाग खूप मोलाचा आहे. कारण तीच आई आहे, तीच बहीण आहे, तीच आजी आहे, तिच्यापासूनच हे सगळं विश्व निर्माण झालंय. त्यामुळे मला आनंद वाटतो की आज माझ्या बाजूला 5 महिला बसल्यात. आज शुभ शकून आहे. भविष्यात जेवढे समस्या असतील तेवढ्या समस्या सोडवण्यासाठी पोलीस संघटना अगदी हप्त्यातून 2 वेळा उपोषण करायला लागलं, दररोज उपोषण करायला लागलं तरी करील. एवढंच मी नागरिकांना या सोशल मीडियाच्या माध्यमातून संदेश देतो. आणि आमचे जेव्हा उपोषण करू तेव्हा आपण आम्हाला पाठिंबा द्यावा. आम्हाला तुमच्याकडून देणगी नको, वर्गणी नको, मतदान नको, फक्त पाठिंबा पाहिजे. आणि त्या पाठिंबा जीवावर आम्ही उपोषण करून समस्या सोडवणार. धन्यवाद.